सकाळचे 10 वाजता आहेत, उरलेत केवळ 30 मिनिटं. पुढच्या 30 मिनिटात कोकाटेंच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता वर्तवली जाते. सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात 10:30 नंतर सुनावणीला सुरुवात होणार आहे. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अनिकेत निकम पुन्हा कोकाटेंची बाजू कोर्टात मांडतील. न्यायमूर्ती RN लड्ढा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे. भाग्यश्री, 10:30 नंतर या सुनावणीला सुरुवात होणार आहे, काय अपडेट आहे? त्या नुकतीच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण अनिकेत निकमांशी आता संवाद साधलेला आहे लाघवी, आणि यानुसार ते असं म्हणतात की 3 वाजता ही केस जी आहे ती कोर्टात येणार आहे. त्याचं कारण ही केस जी आहे ती 13 नंबरला आहे, पण 13 नंबरला जरी असली तरी सप्लिमेंटरी बेसिसवर आहे. जेव्हा जेव्हा सप्लिमेंटरी बेसिसवर या केसेस असतात त्यावेळेला त्या साधारण 2-3 अशा पद्धतीने येतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 वाजता ही केस जी आहे ती उभी राहणार आहे. त्यामुळे 3 वाजेपर्यंतचा जो कालावधी आहे तो कोकाटेंसाठी दिलासादायकच आहे असं म्हणावं लागेल तुर्तास तरी. त्याचं कारण जर बघितलं तर कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात ॲडमिट आहेत. कुठलीही मेडिकल बुलेटिन त्यांच्याकडनं येत नाहीये. नाशिक पोलीस तिथे पोहोचलेले आहेत, मात्र त्याचा काहीही फायदा फारसा झालेला पाहायला मिळत नाहीये. आणि हे सगळं चालू असताना RN लड्ढा यांच्याकडे ही केस उभी राहणार आहे. आणि अनिकेत निकम यांच्याबरोबर रवींद्र कदम नावाचे एक ज्येष्ठ विधितज्ञ आहेत, ज्येष्ठ वकील आहेत, ते देखील उभे राहणार असल्याची माहिती सध्या हाती येते. खरं तर लड्ढांनी सांगितलेलं होतं की शुक्रवार शिवाय ही सुनावणी जी आहे ती मी घेणार नाही. अनिकेत निकम त्यावेळी देखील त्यांना म्हणत होते की आत्ताच ही सुनावणी तुम्ही घ्या, 10 मिनिटाचा वेळ लागेल, 10 मिनिटात ही सुनावणी पार पडू शकते. मात्र लड्ढांनी त्यांचं ऐकलं नाही आणि ही सुनावणी आज ठेवलेली आहे. आणि आज 3 वाजता ही सुनावणी पार पडेल लड्ढा यांच्या कोर्टामध्ये. त्यामुळे आता तरी माणिकरावांना दिलासा मिळतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे लाघवी. निश्चित भाग्यश्री, आताच तुम्ही दिलेल्या माहितीनुसार या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण म्हणायला हवी. लंच ब्रेक नंतर म्हणजे दुपारी 3 वाजता माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांनी दिलेली आहे. नुकतीच भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी अनिकेत निकम यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी निकम यांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे. दुपारी 3 वाजता कोकाटे यांच्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. 13व्या क्रमांकावर हे सगळं प्रकरण आहे कोर्टामध्ये. त्यामुळे दुपारी 3 वाजता ही सुनावणी होईल. पण अर्थात आपण पाहतोय भाग्यश्री, त्या दरम्यान मात्र अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. या ठिकाणी एन्जिओप्लास्टी संदर्भात कोकाटेंचा निर्णय होईल असं देखील कळतंय. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. दुपारी 3 वाजता कोकाटे प्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.